नमस्कार. कीर्ती किचनमध्ये सर्व खवय्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता आजकाल तर खूप पाऊस आहे आणि पावसामुळं बाजारात जाणं किंवा भाज्या खरेदी करणं हे थोडंसं कमी प्रमाणात आपण जरा कंटाळा करतो आणि जाणं जरा टाळतो. तर मग त्यातच आता आपण ज्या पारंपरिक भाज्या करतो किंवा मग काहीतरी भाज्याची ॲडजस्ट करतो. म्हणजेच भागवा भागवी म्हणायचं. भाज्या न आणता दररोज 2 टाईम भाजी करणे म्हणजे ह्याला एक कलाकुसरच म्हणायची. आणि त्यातच मग मी आज बनवली म्हणजे ही आहे गुजराती, पण त्याला मी महाराष्ट्रीयन लूक दिले. तसं महाराष्ट्रीयन आणि गुजराती दोन्ही मिक्स करून एक ही भाजी बनवली आणि त्याच्यासोबत चपाती असा हा पदार्थ मी आज बनवला आहे. म्हणजेच याला भाजीच म्हटलं तरी चालते. आता ही भाजी आहे पारंपरिक, याच भाजीला आपण म्हणतो मासवड्या. तसं तर मासवड्या ह्या खूप जुन्या काळातल्या आहेत आणि आपल्या पिढीला ते तेवढं होत पण नाही तेवढ्या अवघड गोष्टी करणं. तरी पण त्याला आपण थोडंसं मॉडर्न लूक द्यायचं आणि ती भाजी करायची. म्हणजे कसं आपली जी खाण्याची जी इच्छा असते मासवड्यात ती पण होऊन जाईल आणि काहीतरी आपल्याला भाजीचं ॲडजस्ट करणं होईल. आता या ठिकाणी सगळं मी अगोदर असं शेगडीवरच भाजले. तर असं काही आपल्याकडे चूल नाही. आता शेगडीवरच कांदा खोबरं भाजून घेतलं आणि त्याचं वाटण केलं आणि त्याच्यानंतर लसूण अद्रक कोथिंबीर सगळं काही मिक्स करून ती ग्रेव्ही तयार केली. आणि आता या ठिकाणी जो रस्सा दिसतोय तो रस्सा आहे जे आपण येसोर बनवतो. माझ्याकडं ते मी ऑलरेडी करून ठेवत असते आणि असं अधूनमधून पारंपरिक भाज्याला ते टाकत असते. तसा तो येसोर आणि ही भाजी आहे मासवडीची, पण मासवडी नाही, याला गुजराती भाषेमध्ये दुसरंच काहीतरी म्हणतात. आता ते मला लक्षात येईना. तर मासवड्याचाच प्रकार आहे हा. तर भाजी ही आहे बेसन जी पिठात खाली पाणी काढून घ्यायचं आणि त्याचं ते बेसन करून घ्यायचं. आणि हा रस्सा भाजीचा रस्सा हा रेसिपी शूट केली नाही तरी पण अगदी थोडक्यात रेसिपी सांगते. पाण्यात बेसन काढून घेतलं. त्यानंतर कढई गॅसवरती ठेवून जिरे मोहरी लसूण अद्रकाची पेस्ट टाकून कोथिंबीर टाकून अगदी थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेसा टाकून बेसन हटवून घेतलं. त्याच्या वड्या पाडून घेतल्या. त्यावरती मसाला टाकून घेतला, जे मासवडीला मसाला तयार करतो. खोबरं कारळ परत तीळ असं थोडं जे काही सामान आहे ते टाकून घेतलं. त्याच्या वड्या करून गोल गोल वड्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर बाजूला जे केलं आहे ते येसूर आहे. जिरे मोहरी अद्रक लसूण टाकून भाजलेल्या कांद्याची पेस्ट काळं तिखट येसूर मसाला टाकून त्यामध्ये पाणी घालून रस्सा तयार करून घेतला आणि या गुजराती पद्धतीच्या वड्या करून घेतल्या. मला ही रेसिपी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.